कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग तालुक्यातील साखर गावची मच्छीमार बोट अलिबाग जवळच्या समुद्रात बुडाली। सुदैवानं बोटीवरील सर्व खलाशी बचावलेत। आज दुपारच्या सुमारास जगदीश बामजी यांच्या मालकीची ही बोट 15 खलाशांसह मासेमारीसाठी निघाली असता कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली। जवळच असलेल्या दुसऱ्या मच्छीमार बोटीवरील खलाशांनी या बुडणाऱ्या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीवर घेतलं। बोटीमधील सर्व सामान वाहून गेल्याने नाखवांचे 12 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मच्छीमार नाखवांनी दिली आहे। सध्या बोटीतील पाणी काढण्याचं काम पंपानं सुरू करण्यात आलंय। बोटीची अवस्था म्हणजे बोट फिशिंगला चाललेली, पूर्ण डिझेल बर्फ वगैरे घेऊन चाललेली सर्व, आणि अचानक म्हणजे बोटीत पाणी भरलं सर्व। तेव्हा त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला आणि मग अचानक बोट पलटी झाली वाऱ्यामुळे। वारा भरपूर होता वारा, त्याच्यामुळे अचानक बोट पलटी झाली। ते कसे तरी बापे लोक वाचले आणि मग आम्हाला फोन आल्यावर, तांडलाचा फोन आल्यावर आम्ही सगळे नागपूर लोक वगैरे सर्व जाऊन त्यांचं ते बाप्यांना हे करून मग त्यांची जाळी बिली काढली। आणि सकाळी जो आम्ही 5 वाजता गेलो आहे त्यात आम्हाला एवढे टाईम झाला बोट काढायला। आणि नुकसान बोलाल तर म्हणजे एक 10-12 लाखाचं तर नुकसान झालं। पूर्ण झाली तर पूर्ण टाकून द्यायची झाली। एवढं एक नुकसान 10-12 लाखांनी पण नुकसान होणार नाही असं आहे। ते खेचून घ्यायला लागली सगळी, पूर्ण फाटतूट झाली, अर्धी झाली भेटली पण नाही, पूर्ण अर्धी झाली तिकडे खडखड अटकली, असं आहे ते विषय।